पाकिस्तानच्या छातीत धडकी. भारतात बुधवारी दाखल होणार राफेल. भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार. राफेलचं नाव ऐकताच शत्रूच्या अंगाला घाम फुटतो. राफेल म्हणजे जणू आकाशात घोंगावणारं तुफान. जेव्हा जेव्हा राफेल युद्धात उतरलं तेव्हा तेव्हा त्यानं शत्रूला नेस्तनाबूत केलंय. तारीख 12 जुलै 2020. ठिकाण लिबिया. लिबियातील एअरबेसवर फ्रान्सने हवाई हल्ला केला होता. तो हल्ला इतका भीषण होता की तिथं असलेली सगळी विमानं आणि ड्रोन बेचिराग झाली. फ्रान्सने या हवाई हल्ल्यासाठी घातक राफेलचा वापर केला होता. युद्धात गेम चेंजर म्हणून ओळखलं जाणाऱ्या याच राफेल लढाऊ विमानांची पहिली खेप 7,364 किलोमीटरचा प्रवास करून बुधवारी भारतात दाखल होणार आहे. राफेल विमानं भारतात आणण्यासाठी वन स्टॉप पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. फ्रान्स ते भारत या प्रवासादरम्यान केवळ UAEच्या अल थाफरा या एअरबेसवर इंधन भरण्यासाठी ही राफेल विमानं थांबणार आहेत. तिथे टेक्निकल चेकअप केल्यानंतर ही विमानं अंबाला एअरबेसवर लँडिंग करणार आहेत. चाइना या पाकिस्तान को इस बात का इल्म नहीं था कि रफाल जो है एक लो ऑब्जर्वेबल फाइटर है. स्टेल्थ नहीं है बट काफ़ी सारे स्टेल्थ फीचर्स हैं उसके अंदर. और ये बिल्कुल साबित कर दिया उसने जब एक अलवतिया एयरबेस जो MIM-23 जैसे एयर डिफेंस सिस्टम से प्रोटेक्टेड था उसी को भेद करके वो अटैक करके आ गए. अलवतिया एक छोटा मोटा एयरबेस नहीं था, उसमें बहुत सारे एयर डिफेंस मिसाइल्स थे. उसका अपना एक वजूद था उस कंट्री में. हवाई दलाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अंबाला एअरफोर्स स्टेशनवर राफेल तैनात केले जाणार आहेत. तसंच 17 गोल्डन एरो स्क्वॉड्रनकडे या विमानांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या भारत चीन दरम्यान सीमेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राफेल विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होत आहेत. त्यामुळे या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. रडार में रफाल को पकड़ना इतना आसान नहीं है और आपको पकड़ में भी आ जाएगा. आपके पास रिएक्शन टाइम कम होगा रफाल के खिलाफ कोई भी एक्शन उठाने में. तो ये तुर्की में जो एक्शन है, तुर्की में जो रफाल ने अपना कमाल दिखाया है उससे चीन को भी और पाकिस्तान को भी पेट में दर्द जरूर होगा. राफेल सर्वात घातक लढाऊ विमान म्हणून ओळखलं जातंय. अचूक आणि भेदक मारा करण्याची क्षमता राफेलमध्ये असून सिरिया, इराक, सेंट्रल आफ्रिका, रिपब्लिक आणि माली अशा अनेक देशात त्यांना आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे आता पाकिस्तान आणि चीनला कुरापती काढण्यापूर्वी 4 वेळा विचार करावा लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर राफेल विमानं भारतीय हवाई दलात दाखल होणार असल्यामुळे शत्रूंची झोप उडाली आहे. भारतासाठी अगदी वेगळ्या पद्धतीने या लढाऊ विमानांची निर्मिती केली गेली आहे. अमेरिकेच्या F-35B या लढाऊ विमानाला तोडीस तोड म्हणून राफेलची ओळख आहे. सध्या पाकिस्तान आणि चीनकडे राफेलचा सामना करण्यासाठी कोणतंच विमान नाहीये.
अंबाला एअरफोर्स स्टेशन हे आता राफेलचं नवं घर आहे. देशातील राफेलची पहिली स्क्वॉड्रन अंबालामध्ये स्थापन करण्यात आली आहे, तर दुसरी स्क्वॉड्रन पश्चिम बंगालच्या हासीमारा एअरफोर्स स्टेशनवर तैनात केली जाणार आहे. भारतीय वायुसेना भी जानती है कि राफेल लड़ाकू विमान की उसके लिए क्या अहमियत है, इसलिए अंबाला एयरफोर्स स्टेशन की सुरक्षा के कड़े इंतजाम किए गए हैं. कुछ इस तरह के इंतजाम कि परिंदा भी वहां पर न मार पाए. इतना ही नहीं, एयरफोर्स स्टेशन के आसपास के इलाके में ड्रोन उड़ाने पर भी पाबंदी लगा दी गई है. एयरफोर्स स्टेशन के 3 किलोमीटर के दायरे में अगर कोई भी ड्रोन उड़ाते हुए पाया गया तो भारतीय वायुसेना उसके खिलाफ कड़ी कार्रवाई करेगी. इंग्रजांच्या काळापासून अंबाला एअरफोर्स स्टेशन भारतीय हवाई दलासाठी अत्यंत महत्त्वाचं ठिकाण मानलं गेलंय. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही सैन्य सज्जतेच्या दृष्टीनं अंबालाचं महत्त्व कायम राहिलं. इथं पूर्वीपासून जॅग्वार आणि MiG-21 या लढाऊ विमानांच्या तुकड्या तैनात आहेत. आता राफेलची स्क्वॉड्रन तैयार करण्यात आली है. राफेल की सुरक्षा के लिए भारतीय वायुसेना कितनी संजीदा है, इस बात का अंदाजा इसी से लगाया जा सकता है कि अंबाला एयरफोर्स स्टेशन पे चिनूक हेलीकॉप्टर और ग्लोब मास्टर विमान को तैनात किया गया है. दोनों ही भारतीय वायुसेना के उच्च स्तरीय विमान और हेलीकॉप्टर हैं. इसके अलावा राफेल के रख रखाव के लिए एयर क्रू और ग्राउंड क्रू को भी खास ट्रेनिंग दी गई है. कुठल्याही देशाच्या हवाई दलाच्या विमानांचा क्रमांक हा त्या विमानाच्या मागच्या भागावर लिहिलेला असतो. भारताच्या राफेलचा क्रमांक RB या अक्षरांनी सुरू होतोय. भारतीय हवाई दलाचे प्रमुख राकेश भादुरिया यांच्या नावाचा तो शॉर्ट फॉर्म आहे. हवाई दलासाठी विमान खरेदी करताना जो हवाई दलातला अधिकारी खरेदी प्रक्रियेत सुरुवातीपासून सहभागी असतो त्याचं नाव त्या विमानाला देण्याची प्रथा आहे. ज्या राफेल ट्रेनर विमानातून भादुरिया यांनी उड्डाण घेतलं त्याचा टेल क्रमांक RB008 होता, तर भारताला देण्यात आलेल्या राफेलचा टेल क्रमांक RB001 आहे. तसंच 2 पायलट आसन व्यवस्था असलेल्या ट्रेनर एअरक्राफ्टचा टेल क्रमांक BS अक्षरांनी सुरू होतो. भारताचे माजी हवाई दल प्रमुख BS धनोआ यांच्या नावाचा तो शॉर्ट फॉर्म आहे. फ्रान्सकडून भारताला एकूण 36 राफेल विमानं मिळणार असून त्यापैकी 30 सिंगल सीटर लढाऊ तर 6 2 सीटर ट्रेनिंग विमान आहेत. राफेल को फ्रांस से भारत लाने के लिए वन स्टॉप का इस्तेमाल किया जा रहा है. यानी फ्रांस से उड़ान भरने के बाद भारतीय राफेल विमान UAE के अल डाफरा एयरबेस पर उतरेंगे. वहां पर रिफ्यूलिंग की जाएगी, यानी लड़ाकू विमानों में दोबारा से ईंधन भरा जाएगा. उसके बाद विमानों की जांच होगी और वहां से दोबारा उड़ान भरने के बाद राफेल लड़ाकू विमान सीधे अंबाला एयरबेस पर भारत में लैंड करेंगे. 17 गोल्डन एरो स्क्वॉड्रनवर राफेलची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे राफेलच्या उड्डाणाचा पहिला मान 17 गोल्डन एरो स्क्वॉड्रनला मिळाला आहे. 17 गोल्डन एरो स्क्वॉड्रनमध्ये यापूर्वी MiG-21 फायटर जेटचा समावेश आहे. या स्क्वॉड्रनमधील सर्व MiG-21 रिटायर झालेत. खरं तर अंबाला एअरफोर्स स्टेशनची 17 गोल्डन एरो स्क्वॉड्रनचं अनोखं नातं आहे. 1951 साली अंबालामध्ये 17 गोल्डन एरो स्क्वॉड्रनची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळात या स्क्वॉड्रनकडे FMK-52 लढाऊ विमानं होती. माजी हवाई दल प्रमुख BS धनोआ यांनी 2019 मध्ये 17 स्क्वॉड्रनचं पुनर्गठन केलं. 1999 मध्ये कारगिल युद्धात हे स्क्वॉड्रन भटिंडा एअरफोर्स स्टेशनवर तैनात करण्यात आली. त्यावेळी BS धनोआ हे विंग कमांडर होते. तसंच ते 17 गोल्डन एरो स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर सुद्धा होते. चीन आणि पाकिस्तानकडे असलेली लढाऊ विमानं लक्षात घेऊनच भारतानं राफेलमध्ये काही तांत्रिक बदल केले. याचाच अर्थ जर भविष्यात चीन अथवा पाकिस्ताननं आगळीक केली तर त्याची जबर किंमत त्यांना मोजावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भारतीय हवाई दलाची भारताची ताकद राफेलमुळे वाढली आहे. कशी
राफेल म्हणजे अग्निज्वाला. आपल्या नावाप्रमाणेच हे लढाऊ विमान आहे. एकदा का त्याच्या टप्प्यात सावध झालं की मग ते बेचिराख झालंच म्हणून समजा. मग तो शत्रूचा रणगाडा असो की बंकर, राफेलच्या हल्ल्यातून काहीच सुटत नाही. गेल्या 2 दशकांपासून राफेलनं प्रत्येक युद्धात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यामुळे आता भारतीय हवाई दलाला अधिक बळ मिळालंय. युद्धात राफेलची कमाल, शत्रूचा कर्दनकाळ राफेल, आकाशात घोंगावणारं वादळ राफेल, अतुलनीय अद्वितीय राफेल. राफेलची नुसती गर्जना ऐकूनच शत्रूला धडकी भरते. कारण एकदा का राफेलच्या टप्प्यात शत्रूचा परिसर आला की तो बेचिराख झाला म्हणून समजा. गेल्या 2 दशकांपासून युद्धाच्या मैदानात राफेलचा दरारा कायम आहे. 12 जुलै 2020 अल वाटिया एअरबेस, लिबिया. लिबियातील बेचिराख झालेला हा परिसर राफेलच्या संहारक क्षमतेची साक्ष देणारा आहे. लिबियाच्या पश्चिमेला असलेल्या एका हवाई तळावर राफेल विमानातून हल्ला चढवण्यात आला. द अरब वीकलीच्या वृत्तानुसार 12 जुलैला फ्रान्सनं लिबियातील तुर्कस्तानच्या हवाई तळावर जोरदार हवाई हल्ला केला. या विमानतळावर असलेली विमानं, ड्रोन आणि फिक्स विंग एअरक्राफ्ट नष्ट झाली. लिबियावरून इजिप्त आणि तुर्कस्तानमध्ये संघर्ष पेटला. तुर्कस्ताननं लिबियाची राजधानी त्रिपोलीपासून 125 किलोमीटर अंतरावर आपली लढाऊ विमानं, ड्रोन आणि मिसाईल सिस्टीम तैनात केली. त्यामुळे आपली सुरक्षितता धोक्यात आल्याचा आरोप इजिप्त आणि फ्रान्सनं केला. इजिप्तनं तुर्कस्तानला अनेक वेळा इशाराही दिला, पण तुर्कस्ताननं त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे फ्रान्सनं राफेल विमानांच्या माध्यमातून या एअरबेसवर हल्ला चढवला. तुर्कस्तानची MIM-23 हॉक एअर डिफेन्स प्रणाली राफेलला रोखण्यात सपशेल अपयशी ठरली. चाइना या पाकिस्तान को इस बात का इल्म नहीं था कि रफाल जो है एक लो ऑब्जर्वेबल फाइटर है. स्टेल्थ नहीं है, बट काफ़ी सारे स्टेल्थ फीचर्स हैं इसके अंदर. और ये बिल्कुल साबित कर दिया उसने जब एक अल वाटिया एयरबेस जो MIM-23 जैसे एयर डिफेंस सिस्टम से प्रोटेक्टेड था, उसी को भेद करके वो अटैक करके आ गए. अल वाटिया एक छोटा मोटा एयरबेस नहीं था, उसमें बहुत सारे एयर डिफेंस मिसाइल्स थे. उसका अपना एक वजूद था उस कंट्री में. लिबियाच्या गृहयुद्धात लिबियाची GNA अर्थात गव्हर्नमेंट ऑफ जनरल अकॉर्ड्सच्या सैन्याला तुर्कस्तान मदत करत आहे, तर जनरल खलिफा हफ्तार यांच्या LNA अर्थात लिबियन नॅशनल आर्मीला इजिप्त आणि फ्रान्स हे देश मदत करतायत. खरं तर तुर्कस्ताननं बसवलेली MIM-23 हॉक एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट करणं हे काही सोपं काम नव्हतं. पण ज्या वेगानं राफेलनं ते एअरबेस नष्ट केले ते पाहता राफेलची मारक क्षमता पुन्हा एकदा समोर आली आहे. त्यामुळेच त्याला वादळाची उपमा दिली आहे. तिकडे तुर्कस्तानचा एअरबेस बेचिराख झाला आणि इकडे पाकिस्तानच्या काळजात धडकी भरली. त्याची 2 कारणं आहेत. एक, तुर्कस्तान आणि पाकिस्तान यांची मैत्री आहे, तर दुसरं म्हणजे भारताच्या हवाई दलाला राफेलचं बळ मिळालं. साल की मारने की क्षमता जो है वो बहुत लंबा है. मीटियोर हो, हैमर मिसाइल हो और या फिर स्कैल्प हो, तो रफाल एक प्लेटफॉर्म की तरह है जिसके पास बहुत ही कारगर
वेपन है, एक ब्रह्मास्त्र है जो और भी दूर तक जाके मार करता है। तो ये दोनों चीजें, जैसे मैंने पहले कहा था, ये दोनों चीजें इस सब कॉन्टिनेंट में पावर बैलेंस को इंडिया की तरफ टिल्ट करने वाला है। राफेल विमानांनी सिरिया, इराक, सेंट्रल आफ्रिका रिपब्लिक आणि माली या देशात आपली संहारक शक्ती दाखवून दिली आहे। पण लिबियातील हल्ल्यानं अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं। तो हल्ला पाहून पाकिस्तानच नाही तर चीननेही चांगलाच धसका घेतलाय। भारताच्या हवाई दलात राफेल दाखल झाल्यानं भारतीय हवाई दलाची ताकद पूर्वीपेक्षा कितीतरी पट अधिक वाढल्याची चीनला आता जाणीव झाली आहे। त्यामुळेच आता चीन कुरापती काढण्यापूर्वी 1000 वेळा विचार करेल हे नक्की। रडार में रफाल को पकड़ना इतना आसान नहीं है, और आपको पकड़ में भी आ जाएगा। आपके पास रिएक्शन टाइम कम होगा रफाल के खिलाफ कोई भी एक्शन उठाने में। तो ये तुर्की में जो एक्शन है, तुर्की में जो रफाल ने अपना कमाल दिखाया है, उससे चीन को भी और पाकिस्तान को भी पेट में दर्द जरूर होगा। राफेल विमान हे भारतासाठी ब्रह्मास्त्र असून त्याचा सामना करण्यासाठी चीन आणि पाकिस्तानकडे सध्या तरी कोणतंच लढाऊ विमान नाही। त्यामुळे या देशांनी जर नसतं धाडस केलं तर युद्धाच्या मैदानात राफेल या दोन्ही देशांना चारी मुंड्या शीत केल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ही राफेल विमानं भारताच्या हवाई दलाच्या ताफ्यामध्ये बुधवारी दाखल होणार आहेत। अंबाला इथं ही विमानं बुधवारी येणार आहेत। अर्थातच भारतीय हवाई दलाचं सामर्थ्य आणखीनच वाढणार आहे। यानंतर या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।